सूचना मिळेपर्यंत कुठल्याही पक्षाच्या बैठकीला जाऊ नका, प्रकाश आंबेडकरांच्या सूचना। तर अशा सूचना देऊ नका। 5 मार्चच्या बैठकीमध्ये तोडगा निघेल, मविया नेत्यांची भूमिका। भाजपच्या पहिल्या यादीमध्ये ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्या कृपाशंकर सिंग यांना उमेदवारी, मात्र गडकरींचं नाव नाही। उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका। मवियाचे लोकसभेसाठीचे 42 उमेदवार ठरले, साम टीव्हीला सूत्रांची माहिती। तर 6 जागांवर तिढा कायम, पुढील बैठकीमध्ये तोडगा निघण्याची शक्यता। जेडीयूला सोडचिठ्ठी देत आमदार कपिल पाटील यांच्या नव्या पक्षाची घोषणा। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये समाजवादी गणराज्य पार्टीचं नाव केलं जाहीर। गेल्या सरकारनं राज्यातील विकासाचे प्रकल्प रोखले, आमचं सरकार आल्यानं सर्व प्रकल्प मार्गी लागले। कल्याणमधल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमातून शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। आम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेत असतो। भाजप प्रवेशाच्या चर्चांवर खासदार नवनीत राणांचं सूचक विधान। तर भाजपनं युवा स्वाभिमानी पक्षाला संपवू नये, बच्चू कडूंचा टोला। भाजपच्या एका मोठ्या नेत्यानं प्रतिज्ञापत्र लिहायला सांगितलं होतं, त्याचं ऐकलं असतं तर तेव्हाच सरकार पडलं असतं। अनिल देशमुखांचा मोठा गौप्यस्फोट। आणि फडणवीसांचा माझ्यावर हल्ला करण्याचा डाव अटक करून दाखवा, मराठा काय असतो ते दाखवतो, जरांगेंचा इशारा। तर उद्यापासून नेत्यांना गावबंदी करण्याचं आवाहन।